नमस्कार बालमित्रांनो. आज आपण बघणार आहोत एक अत्यंत महत्त्वाचा टॉपिक. त्याचं नाव आहे पोषण व आहार. विषय विज्ञान, इयत्ता 6वी. चला तर मग सुरू करूयात. संतुलित आहार म्हणजे काय? आपण दिवसभरात जे अन्नपदार्थ खातो त्यांना एकत्रितपणे आहार असे म्हणतात. सर्व पोषक तत्वांचा पुरेशा प्रमाणात समावेश करणाऱ्या आहाराला संतुलित आहार असे म्हणतात. म्हणजे ज्यामध्ये फळभाज्या आल्या, भाज्या आल्या, चांगलं चांगलं संतुलित खाद्य आलं, पौष्टिक खाद्य आलं. आता एक पिरामिड आपण बघूयात. आपला आहार संतुलित आहे हे कसं ओळखायचं? तर या पिरामिडचा थोडासा अभ्यास करूयात आपण. सगळ्यात जास्त प्रमाणात तुमच्या शरीरात काय गेलं पाहिजे? तर तृणधान्य व कडधान्य. त्यानंतर तुम्ही खूप साऱ्या प्रमाणात फळे व भाजीपाला खाल्ला पाहिजे. त्यानंतर दुग्धजन्य पदार्थ, मांस, मासे, अंडी हे पदार्थ खाल्ले पाहिजे. आणि सगळ्यात कमी प्रमाण जे असलं पाहिजे तुमच्या आहारात ते म्हणजे स्निग्ध पदार्थ. जसं तेल, तूप, लोणी हे आपल्या शरीरासाठी गरजेचं आहे. पण ह्याचं प्रमाण जर जास्त झालं तर ते शरीरासाठी घातक असू शकतं. संतुलित आहार जर आपण मिळवला ना तर आपली काम करण्याची क्षमता वाढते. आपण खूप सारं काम करू शकतो, नेहमी ऍक्टिव्ह राहू शकतो, सक्रिय राहू शकतो, आपल्याला कंटाळा नाही येत. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले राहते. आपला जर आहार चांगला असेल तर आपलं मन शांत राहतं, आपली मानसिक स्वास्थ्य जे आहे ते चांगलं राहतं, आपलं शरीर चांगलं राहतं. आपली रोग प्रतिकारक क्षमता जी असते ना ती सुद्धा वाढते जर आपला आहार संतुलित असेल तर. आणि आपल्या शरीराची वाढ चांगल्या पद्धतीनं होते. शरीराची वाढ होणं खूप गरजेचं आहे बरं का. त्यामुळे जर तुम्ही व्यवस्थित आहार घेतला नाही किंवा समजा तुम्ही संतुलित आहारातल्या गोष्टी खाल्ल्या नाहीत तर मग तुमची वाढ कुठेतरी खुंटते आणि मग आपल्यामध्ये डेफिशियन्सीज येतात. पोषक तत्वे आणि अन्नपदार्थ. कर्बोदके, स्निग्ध पदार्थ, प्रथिने, जीवनसत्वे, खनिजे आणि तंतुमय पदार्थ हे आपल्या अन्नातील पोषक तत्वांचे मुख्य प्रकार आहेत. आता कर्बोदके म्हणजे काय? ज्यामध्ये ज्वारी, गहू, ब्रेड, भाकरी, चपाती, भात हे सगळे जे प्रकार आहेत ना ते कर्बोदके आहेत. हे खाल्ल्यानं आपल्याला खूप सारी ऊर्जा मिळते आणि शरीराला याची गरज खूप असते. स्निग्ध पदार्थ, तूप आहे, लोणी आहे, तेल आहे, हे झाले स्निग्ध पदार्थ. यातून आपल्याला ऊर्जा मिळते पण हे थोड्याशा कमी प्रमाणात आपण ठेवलं पाहिजे. आता प्रथिने. प्रथिने सुद्धा खूप गरजेचे असतात. आपली रोजची जी जीवनक्रिया आहे ती चालू ठेवण्यासाठी आणि योग्य पद्धतीने ठेवण्यासाठी. यामध्ये आता प्रथिने तुम्हाला कशातून मिळतील? अंड्यांमधून मिळतात, दुधातून मिळतात, मांस, मासे जर तुम्ही खात असाल तर त्यातून मिळतात, पनीर सारखे जे प्रकार आहेत, दुग्ध प्रकार जे आहेत त्यातून मिळतात. आता इथे बघा, आपण जंक फूड खातो. जंक फूड कुणाकुणाला आवडतं बरं? बाहेरचं खायला, पिझ्झा, बर्गर, वडापाव या सगळ्या गोष्टी सगळ्यांना आवडतात? हो, सगळ्यांना आवडतात. पण आपण या खाल्ल्या नाही पाहिजेत. कधीतरी खाणं ठीक आहे, पण रोजच्या सेवनात या गोष्टी जर आल्या तर आपल्या शरीराला हे सगळं खूप घातक आहे. त्यामुळे या सगळ्याचं प्रमाण थोडंसं कमी ठेवायचं. समजा सॉफ्ट ड्रिंक्स आहेत, बाहेरचे जे पेय आहेत जे तुम्ही पिता किंवा पॅक्ड फूड जे आहे, जे चिप्स आहेत, जे पाकिटांमध्ये आपल्याला खाद्य मिळतं, हे सगळं तुम्ही कमी केलं पाहिजे. आणि जर खाल्लंच नाही तर खूपच उत्तम. पण जर खात असाल तर कमी प्रमाणात खायचं. आणि तुम्ही खाल्ल्या कोणत्या गोष्टी पाहिजेत? पालेभाज्या खाल्ल्या पाहिजेत, फळं खाल्ली पाहिजेत, वेगवेगळ्या प्रकारच्या फळभाज्या खाल्ल्या पाहिजेत, दूध रोज एक ग्लास प्यायलं पाहिजे. चहा, कॉफी यापासून लांबच राहा. दूध तुम्ही सगळ्यांनी नक्की प्यायला सुरुवात करा. धन्यवाद.